अरे 2 महिने झाले कांदा काढून काय मिळ नाही काय नाही. अरे मरायलो तर आम्ही काय विचार करा काय भाव काहीतरी मागितला? शेतकऱ्याचा. काय भाव मागितला कांदा? मागिते 4 रुपये 2 रुपये बर बर. आणि बाई घेते 300 रुपये रोज. हा. ते बी येते 9ला येते 1 वाजता काम करते म्हणजे उन्हाचं नाही करीत म्हणे. मेलोच ना आम्ही. तर मरायचं काय का जागाव काय मराव. खताचे भाव असे गगनाला नेऊन टेकलेत. कांदा सडायलाय. जालना जिल्ह्यात कांदा खरेदी रखडली. नाफेडच्या प्रतीक्षेत हजारो टन कांदा पडून शेतकऱ्यांचा सरकारवर संताप. जालना जिल्ह्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत. जिल्ह्यात हजारो मेट्रिक टन कांदा पडून असून कांदा खरेदीबाबत घोषणा होऊनही अद्याप नाफेडकडून खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. मुख्यमंत्र्यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदी केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र जालना जिल्ह्यातील नाफेड केंद्रांना अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी कांदा खरेदी पूर्णपणे ठप्प असून शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच पडून राहत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि साठवणुकीच्या अभावामुळे अनेक ठिकाणी कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. सरकारनं तातडीनं कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा माध्यमांसमोर मांडल्या. बघूया ते काय म्हणाले. 400 रुपये 500 रुपये रोज आहे बाईला. लाख रुपये लागायले तर याला कांद्याला खर्च. आम्ही काय करायचं आता या शेतकऱ्यांनी? हे कांद्याला भाव नाही. हे 5 आणि 4 रुपये किलो व्यापारी मागतात, निवडून मागतात. एक कांदा 4 बऱ्या बघत येत. काय करायचं आम्ही? असं आता रडकुंडी आलोत ना आम्ही शेतकऱ्या बाबतीत. कशाला भावाला तसं करायला? शेतकरी काय लई येडा समजायला का सरकार? तेच लई शहाणा आहे. खायला आमचं याचं शेतकऱ्याचं रक्त पियाला सारखं सरकार. भाव गेला भाव देतो. मग त्याची बुद्धी तवा का नरकाडीला जाते का काय? मग सर्व माल इकल्यास भाव देतो. सर जगाचा कारभार बघतो. ह्याला भाव आला की माल आला की येडा होतो का काय? त्याच्या नाही का 7 पिढ्याला जन्मान जुलगीचं असं शेतकऱ्या बाबतीत दुःख व्हायचं. त्याची लई जाईन का? अशी आधुरी संपत्ती कमवतो ह्याचं शेतकऱ्याचं नाही हे करून भागवायचं. आता लेकराच्या नातरुंड पत्रुंडाचे शिक्षण. हे कांद्याला आता भाव नाही. आता याला लाख रुपये खर्च झाला. आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी? आता सांगा तुम्ही हे कसं शेतकऱ्याचं करायचं इथं आता? ह्याला लाख आणि तुम्ही आता भाव कसा द्यायना ह्याला तुम्ही? तुमच्या हातात आहे ना सगळं. आता सगळं माल विकल्यास तुम्ही भाव कसा द्यायला? कापसाला सोयाबीनीला आता शेतकऱ्याच्या नड्याला आले त्याला आता सगळ्या गोष्टी करायच्या. तर आता भाव आला तुमची तर तुमची अकल चुलीत गेली ना आता आली. आता कांदा पुन्हा सगळा शेतकऱ्याचा सड्याचा आता भाव दिल्यास आम्ही कसं करायचं? आता आमच्यापाशी आहे तेवढं भाव नाही. जसं आमच्यापाशी जवळ कापूस तुरी होत्या तेवढं तुम्ही भाव दिला नाही. कापसाला सोयाबीनला आता तुम्ही भाव वाढीला. तुम्ही स्वतःला शानं समजायला. तर आमचं शेतकऱ्याचं वाली कोणी नाही. तुम्ही स्वतःचेच वाली. तर आता हे कसं करायचं? आमचं जर खातान तर तुमचं पिढ्यानपिढी 7 पिढ्या वाटोळ होईन. 1 पिढी वाटोळ होणार नाही. आम्ही शेतकऱ्याचं इतकं त्रास आहे. वर्षांनी वरीच तुम्ही तसं करतात. नमस्कार, मी वैजनाथ ढवळे, तालुका परतूर. तुम्ही अक्षरशः बघू शकतात हा कांदा आहे. 1 महिना झालं कांदा हा अक्षरशः शेतात होता. त्या पावसाऐवजी मी इथं आणून टाकला. काल 2-3 दिवसाआधी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही नाफेड सेंटर चालू करणार आहेत. शेतकऱ्यांना नाफेड सेंटरवर कांदा घालावा. पण नाफेड सेंटरवर गेल्यावर विचारपूस केला असता की नाफेड सेंटरनं या परतूर तालुक्यातले जितके 9-10 नाफेड सेंटर येत नाही सगळ्यांना सांगितले बाबा नाफेड सेंटरला कोणत्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत. मग वारंवार या शेतकऱ्याला वेगळ्या वळणावर न्यायचं काम हे शासन का करतं हे मला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे की अक्षरशः अर्धा हा 20-25 टन कांदा आहे. अर्धा अक्षरशः सडलाय, शेतात फेकून दिलाय. उरलेला कांदा आम्ही घेऊन आलेलो आहे. किंवा मुख्यमंत्र्यांचे आदेश आले बाबा याचं. आणि खुल्या बाजारामध्ये विकायला गेलं तर अक्षरशः 200-300 रुपयाला 200 रुपयाला कट्टा चालला किंवा 150 रुपयाला कट्टा चाललेला आहे. आज जर तुम्ही गोणी घ्यायची बघायला गेलं तर 7 रुपयाची गोणी 15 रुपयाला गोणी झालेली कांदा भरायची. आज 200 रुपयाची रोजंदारी अक्षरशः 400 रुपये गेले. मग प्रत्येक गोष्टीचे प्रत्येकाला भाव ठरायचा अधिकार आहे. मग आज शेतकऱ्याला अधिकार का नाही? या मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढंच विचारायचं आहे की का शेतकऱ्याची वारंवार पिळवणूक का लावलेली? की शेतकऱ्यांना फक्त पिकून आत्महत्याच करायच्या का? याचं मला शासन म्हणजे मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख येतं. त्या कुटुंब प्रमुखांना विचार करायला पाहिजे. ॲग्रीच्या संदर्भात फक्त यांना
रोड रस्ते एवढं पाहिजे, पण त्या रस्त्यावर चालणारा हा काना टाईट पाहिजे ना शेतकऱ्याच्या, म्हणजे अक्षरशः कंबरडं मोडून गेलेले या चुकीच्या धोरणामुळं.